3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस महाराष्ट्र सरकारने महिला शिक्षण दिन म्हणून जाहीर केला आहे। हा अत्यंत महत्त्वाचा आणि स्वागतार्ह निर्णय आहे की जेणेकरून या दिवशी मुलींच्या शिक्षणाची महाराष्ट्रावर चर्चा होईल, त्यांच्या उपाययोजनेबाबत चर्चा होईल आणि त्याचबरोबर कृती कार्यक्रमही ठरेल। आणि म्हणून सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन आज आपण मुलींच्या शिक्षणासाठी काय करू शकतो यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर घरोघर सावित्री उत्सव साजरा होतो आहे, ही नक्कीच उत्साहवर्धक गोष्ट आहे। 1848 साली सावित्रीबाई फुलेंनी मुलींची शाळा काढली आणि त्याचबरोबर 1852 पर्यंत जवळजवळ महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी एकूण 18 शाळा पुणे, सातारा व वेगवेगळ्या ठिकाणी स्थापन केल्या। खरोखर या नंतरच्या 170 वर्षामध्ये मुलींच्या शिक्षणाच्या संदर्भात आपण काय केलं हा प्रश्न आज आपण सर्वांनी आपल्याला समाज म्हणून विचारायला हवा। 1848 साली सावित्रीबाई फुले अत्यंत विपरीत परिस्थितीत शेण दगड झेलत शाळा काढतात, त्यानंतर ठिकठिकाणी 18 शाळा काढतात। हंटर कमिशनला महात्मा फुले 1882 ला निवेदन देतात आणि त्यानंतर भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळतं तेव्हा स्वातंत्र्याच्या वेळी या देशाची साक्षरता असते फक्त 12% आणि त्याच्यामध्ये स्त्री साक्षरता असते 6 ते 8%। म्हणजे संपूर्ण 100 वर्षामध्ये सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन आपण स्त्री शिक्षणाच्या संदर्भात काहीच पावलं प्रभावीपणे उचलली नाही, ही त्या 100 वर्षाची कबुली असते। त्यानंतरच्या 70 वर्षात तरी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर मुलींच्या शिक्षणासाठी आपण काय केलं याचाही लेखाजोखा आजच्या स्थितीत मांडायला हवा। भारतात जी स्थिती आहे तशी स्थिती जगातल्या गरीब देशांमध्ये आहे, त्यामुळे मुलींची शिक्षण हा गरिबी मोजण्याचा एक परिमाण आहे की काय असा प्रश्न पडतो। मलाला दिनाच्या निमित्त जागतिक बँकेनं मिस्ड अपॉर्च्युनिटीज द हाय कॉस्ट ऑफ नॉट एज्युकेटिंग गर्ल्स नावाचा एक रिपोर्ट प्रसिद्ध केलाय। त्या अहवालामध्ये जागतिक बँक असं म्हणते की गरीब देशामध्ये 2/3 मुली फक्त प्राथमिक शिक्षण पूर्ण करतात आणि 1/3 मुली फक्त माध्यमिक शिक्षण पूर्ण करतात। 6 ते 17 वयोगटातील 132 मिलियन म्हणजे 132 दशलक्ष मुली आजही शालाबाई आहेत आणि त्यामध्ये आफ्रिकन सारख्या देशांमध्ये 40% मुली या शालाबाई आहेत। आणि मुली शालाबाई राहिल्याचा परिणाम असा होतो की जागतिक बँक असं म्हणते वेगवेगळ्या ठिकाणचे आकडे देऊन की 15 ते 30 ट्रिलियन डॉलर्स इतकी आर्थिक नुकसान मुली न शिकल्यामुळे समाजाच्या अर्थव्यवस्थेची होत असते। म्हणजे पैशात मोजावं की नाही याच्याबद्दल वाद होऊ शकतील, परंतु मुलींच्या हातात कौशल्य न आल्यामुळे एकूण अर्थव्यवस्थेमध्ये भर पडत नाही आणि त्याचा फटका त्या अर्थव्यवस्थेला कसा बसतो इतक्याच अँगलने जरी नुसता विचार केला तरी मुलींचं शिक्षण हे त्या आर्थिक स्थितीत किती महत्त्वाचं आहे हे त्या बँकेनं त्या रिपोर्टमध्ये दाखवून दिलंय। भारतामध्ये सुद्धा मुलींच्या शिक्षणाबद्दलचे जे वेगवेगळे अहवाल आलेत, नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिशियल जो हे आहे आकडेवारी ती असं म्हणते की 62% मुलं साधारणपणे हायस्कूलच्या शिक्षणापर्यंत गळती होतात आणि त्याच्यामध्ये चिल्ड्रन इन इंडिया या रिपोर्टमध्ये असं म्हणतात की 9वी पर्यंत साधारणपणे 30% मुली शिक्षणातून गळतात, तर 11वी पर्यंत 57% मुली या शिक्षणातून गळतात। 2019चा जो नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राईट्सचा जो अहवाल आहे तो असं म्हणतो की 15 ते 18 वयोगटातील 40% मुली या शिक्षणामधून गळती होतात असं त्या अहवालामध्ये म्हटलं आणि त्याचं महत्त्वाचं कारण हे बालविवाह सांगण्यात आलेलं आहे। भारतामध्ये मुलींच्या शिक्षणातला जो महत्त्वाचा अडथळा जो आहे तो अडथळा आहे बालविवाहाचा। आता जे आपण बघितलं की 15 ते 18 वयोगटातील 40% मुली शिक्षणातून बाहेर पडतात, तर क्राय ही संस्था ने जो एक रिपोर्ट प्रसिद्ध केला तो रिपोर्ट असं सांगतो की 15 ते 19 वयोगटातील जवळपास 3.7 मिलियन मुली या विवाहित आढळल्या, तर 3.4 मिलियन म्हणजे दशलक्ष मुली या माता झालेल्या त्याच वयामध्ये आढळल्या। इतकी भीषण अवस्था बालविवाहाची आहे आणि बालविवाहाचं वय
आणि शाळेत जाण्याचं वय हे जवळपास सारखं असल्यानं तुम्ही जोपर्यंत बालविवाह रोखत नाही तोपर्यंत मुलींच्या शिक्षणाला भारतामध्ये गती येणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारला आमची अशी विनंती आहे की बालविवाहावर आपण जर सर्वात जास्त लक्ष केंद्रित केलं आणि बालविवाह जर थांबवले तर मुलींच्या शिक्षणाला मोठ्या प्रमाणावर गती मिळू शकते. याचं कारण असं की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये सुद्धा शासनाच्या अधिकृत आकडेवारीनुसार 26.4% मुलींचे बालविवाह होतात. आता बालविवाह याचा अर्थ असा की 18 वर्षाच्या आतमध्ये होणारा विवाह आणि त्याचं वय आहे महाराष्ट्रातलं 12 ते 17 वयोगट. म्हणजे 12 वर्षाची मुलगी ही साधारणपणे 6वी मध्ये असते आणि 17 वर्षाची जी मुलगी असते ती साधारणपणे 11वी किंवा 12वी मध्ये असते. म्हणजे 6वी ते 12वी पर्यंतच्या मुलीचं वय हे बालविवाहाचं वय आहे. आणि ज्या क्षणी त्या मुलीचं लग्न लागतं त्या क्षणी ती मुलगी शाळेमधून गळती होते. आणि म्हणजे या 26.4% ज्या मुली आहेत, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 4 लग्न लागले तर त्याच्यामधलं 1 लग्न हे बालविवाह असतो. हे इतकं भीषण वास्तव महाराष्ट्राच्या बालविवाहाबद्दलचं आहे. आणि म्हणून जोपर्यंत आपण बालविवाह थांबवत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातल्या मुलींच्या शिक्षणाला गती मिळणार नाही. त्याचबरोबर या मुलीला लगेच बाळंतपण तिच्यावर लादलं जातं आणि बाळंतपणामध्ये कमी वयामध्ये बाळंतपण लादल्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होतो. तिच्यावर मानसिक अतिशय वाईट असे विपरीत परिणाम होतात. त्याचबरोबर ते जे मूल असतं त्या बऱ्याचदा कुपोषित असतं. त्याचबरोबर त्यात तो मुलगा कमी वजनाचा असतो आणि त्याच्या संपूर्ण आयुष्यामध्ये त्याला न्यूनगंड त्याच्यामध्ये निर्माण होतो. त्याच्यामुळं त्या मातेचीही प्रकृती आयुष्यभर खराब राहते आणि त्या मुलाचीही प्रकृती खराब राहते. म्हणजे 100% आरोग्याचं जे उद्दिष्ट आहे तेही तुमचं साध्य होत नाही आणि 100% शिक्षणाचंही उद्दिष्ट साध्य होत नाही. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपल्याला मुलींच्या शिक्षणाच्या बद्दल सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन आज जर सगळ्यात मोठं काम जर कुठलं करायचं असेल तर ते बालविवाह महाराष्ट्रातले थांबवले पाहिजेत. याचं कारण असं की एका अहवालानुसार जो फॅमिली अभ्यास करतं केंद्र सरकार ते असं म्हणतं की भारतामध्ये 70 जिल्हे असे आहेत की ज्या ठिकाणी सर्वात जास्त बालविवाह होतात. आणि सावित्रीबाईंच्या फुलेंच्या महाराष्ट्रामध्ये मला हे सांगताना लाज वाटते की त्या 70 मधले 17 जिल्हे हे महाराष्ट्रामधले आहेत. महाराष्ट्रातले 17 जिल्हे हे टॉपर जिल्ह्यामध्ये आहेत. कशामध्ये? तर मुलींचे बालविवाह होण्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये काही जर आकडेवारी आपण पाहिली तर औरंगाबाद जिल्ह्यामध्ये 35.8% मुलींचे बालविवाह होतात. परभणी जिल्ह्यातल्या एकूण विवाहांमध्ये 48% हे बालविवाह असतात. हिंगोली जिल्ह्यामध्ये 37% हे बालविवाह असतात. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात भीषण संख्या आहे ती आहे 43.7% आणि जालना जिल्ह्यामध्ये जवळपास 35% बालविवाह होतात. म्हणजे मराठवाडा हा त्या अर्थानं अत्यंत बालविवाहासाठी धोक्याचा प्रदेश आहे. आणि म्हणून आपल्याला सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे महात्मा फुले आणि सावित्रीबाई आज जर असते तर त्यांनी सर्वात प्रथम या विषयाला हात घातला असता. कारण त्या दोघांचं वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही बर्निंग इश्यूवर ते कधी चर्चा करत बसते नाहीत. त्यांनी थेट धडक कृती त्या प्रश्नावर केली. हे मला महात्मा फुले आणि सावित्रीबाईंच्या आयुष्यातलं माझ्यासाठी प्रेरणा घेण्यासाठीचं सगळ्यात मोठं कारण वाटतं की जो विषय त्यांना खटकला त्या विषयावर त्यांनी समाज काय म्हणेल याची पर्वा न करता लगेच त्याची कृती केली. आणि म्हणून शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना मला विनंती करायची की आपल्या शाळेतल्या मुलीचा जर बालविवाह होतो असं आपल्याला आढळलं तर आपण तो थांबवण्यासाठी वेगळ्या पद्धतीनं ते समाजातल्या किंवा प्रशासनातल्या प्रमुख व्यक्तींचे ते लक्षात आणून देऊन ते विवाह थांबवले पाहिजेत आणि होऊ नये म्हणून सातत्यानं प्रतिबंधक मोहीम त्यासाठी राबवली पाहिजे. त्यानंतर मुलींच्या शिक्षणातले अनेक प्रकारचे अर्थ आहे. साधं सांगतो की तुम्हाला आज ह्युमन ट्रॅफिकिंग ज्याला म्हणतात की वेश्या व्यवसाय त्याच्यामध्ये 20 लाख महिला अडकलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये 40% महिला म्हणजे साधारणपणे 5 लाख ही संख्या ही फक्त 18 वर्षाच्या आतल्या मुलींची आहे. याचं कारण असं की विकृत आणि आंबट शौकीन गिरायकांना लहान मुलींचं आकर्षण असल्यामुळे या व्यवसायामध्ये लहान मुलींना ढकलण्याचं प्रमाण खूप वाढलंय आणि ते प्रमाण हे साधारणपणे 40%च्या आसपास आहे. त्या मुली शाळेत जाणाऱ्या वयाच्या आहेत. त्या काही पाकिस्तानच्या किंवा बांगलादेशच्या नागरिक नाहीत. त्या भारतामधल्या तुमच्या माझ्या जिल्ह्यातल्या ठिकठिकाणच्या मुली आहेत. आणि या मुलींना आपण जर त्या वाईट व्यवस्थेतून बाहेर काढू शकलो नाही तर मुलींच्या शिक्षणाचं 100% उद्दिष्ट आपण पूर्ण करू शकणार नाही. त्या मुलींना बालपण पुन्हा मिळवून द्यायला हवं यासाठी प्रयत्न करायला हवेत. मी बीड जिल्ह्याचा उल्लेख केला की ज्याच्यामध्ये 43% बालविवाहाचं कारण याच्यामध्ये ऊस तोडणी कामगारांचा जो व्यवसाय तो त्याला कारणीभूत आहे. याचं कारण असं की त्या व्यवसायामध्ये जर ऊस तोडायला जोडी पाहिजे असते कोयता म्हणतात आणि त्यासाठी मुलींचं लवकर लग्न लावून मुलगा आणि मुलगी यांची जोडी त्या ऊस तोडीसाठी तयार केली जाते. याच्यामुळे सुद्धा बालविवाहाचं मोठं प्रमाण आहे. आणि म्हणून स्थलांतरित मजूर ज्या प्रमाणात वाढतात त्या प्रमाणात बालविवाह वाढतात.
ते वीटभट्टीत असतील, दगडखानीमध्ये असतील, किंबहुना वेगवेगळ्या प्रकारच्या बांधकाम मजुरांमध्ये असतील, आपल्याला सातत्याने जाणवतं की परराज्यातून येणारे आणि महाराष्ट्रातले त्याच्यामध्ये बालविवाह असतात. असुरक्षिततेचं पण कारण असते. याचं कारण असं की बाहेर कामाला जाताना आपली मुलगी घरी ठेवण्यापेक्षा तिचं लग्न करून टाका, अशा पद्धतीची एक मानसिकता पालकांमध्ये भीतीपोटी असते. आणि म्हणून स्थलांतरित मजुरांमध्ये बालविवाहाचं प्रमाण हे खूप मोठं आहे. आणखी मुलींच्या शिक्षणातला सगळ्यात कमी प्रमाण हे दलित, आदिवासी आणि भटके, विमुक्त आणि मुस्लिम या 4 समूहांमध्ये आहे. म्हणजे भारताचा जो अभ्यास झाला त्याच्यामध्ये 12वी पर्यंत शिक्षण पूर्ण करण्याचं प्रमाण दलितांमध्ये 65%, तर आदिवासींमध्ये 61% आहे. भटक्या विमुक्तांमध्ये ते मोजताच येणार नाही, इतकं कमी आहे. आणि मुस्लिमांची स्थिती सुद्धा फारशी समाधानकारक नाही. लोकसभेमध्ये मध्यंतरी जी आकडेवारी देण्यात आली त्याच्यामध्ये मुलींच्या गळतीचं प्रमाण ज्या भारतातल्या 5 राज्यांमध्ये सर्वात जास्त आहे त्याच्यामध्ये आज सांगण्यात आलं की आसाममध्ये ते प्रमाण 35.2% आहे मुलींच्या गळतीचं प्रमाण. त्रिपुरामध्ये ते 27.3% आहे. बिहारमध्ये ते 33.7% आहे. मध्य प्रदेशमध्ये ते 24.2% आहे. आणि ओरिसामध्ये ते 27.8% आहे. म्हणजे जवळपास 25% पेक्षा 1/4पेक्षा जास्त मुली या फक्त 5 राज्यांमधून शिक्षणामधून गळती होतात. म्हणून युनिसेफ एका अहवालामध्ये असं म्हणतं की मुलींना शाळेमध्ये घालण्याचा पालकांचा शेवटचा अग्रक्रम असतो. म्हणजे सगळं घरातलं व्यवस्थित झाल्यानंतर मग मुलगी शाळेत पाठवायची. आणि जर काढून घ्यायचं ठरलं तर मुलींना शाळेतून काढून घेण्याचं प्रमाण सगळ्यात मोठं आहे. मी आता भटक्या विमुक्तांचा उल्लेख केला, आदिवासींचा उल्लेख केला. आज आदिवासींमध्ये पारधी किंवा कातकरी या जमाती आहेत, त्यांच्यामध्ये मुलींचं शिक्षण अक्षरशः टेकला लागलेलं आहे. पारधी समूहावरचा गुन्हेगारीचा शिक्का आणि त्यांचं सातत्याचं स्थलांतर, त्यानंतर त्यांच्यामधल्या ज्या टोकाच्या अंधश्रद्धा आहेत मुलगी शहाणी झाल्यानंतरच्या वगैरे, त्या सगळ्या प्रकारामध्ये पारधी समूहामध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण खूप कमी आहे. कातकऱ्यांमध्ये मुलींच्या शिक्षणाचं प्रमाण आजही 0% मोजावं लागेल की काय अशी मला साधारण भीती वाटते. आणि म्हणून आदिवासींमधल्या ज्या ज्या मागास जमाती आहेत, माडिया असतील, कातकरी असतील, त्या सगळ्या समूहांमध्ये मुलींचं शिक्षण अतिशय कमी आहे. ती स्थिती भटक्या विमुक्तांमध्ये आहे. भटक्या विमुक्तांमधल्या ज्या जमाती आहेत याच्यामधलं स्थलांतर अजूनही अनेकांचं थांबलं नाही. या गावावरून त्या गावावर असं करता करता भटक्या विमुक्तांच्या शिक्षणाची स्थिती अत्यंत वाईट आहे. आजही भटक्या विमुक्तातल्या अनेक समूहामधलं मुलींचं शिक्षण हे 0 किंवा 1% मोजावं लागतं. याचं कारण त्याच्याकडे ज्या गांभीर्याने आपण लक्ष द्यायला हवं त्या प्रमाणात ते केलं नाही. आश्रमशाळांचा जो अभ्यास आम्ही सातत्यानं करतो त्याच्यामध्ये आज जाणवतं की विशिष्ट पुढारलेल्या जातींचीच मुलं फक्त भटक्या विमुक्तांच्या समाज कल्याणच्या आश्रमशाळांमध्ये दिसतात. आणि ज्या खऱ्या अर्थानं सर्वात कमी प्रगत झालेल्या ज्या भटक्या विमुक्तातल्या जाती आहेत, ज्या आजही स्थलांतर करतात, त्यांची मुलं आणि मुली मात्र शोधून आवर्जून या आश्रमशाळांमध्ये दाखल केली जात नाहीत. आणि म्हणून त्याच्यामुळे मुलींच्या शिक्षणासाठी आपल्याला आश्रमशाळांमध्ये जास्तीत जास्त ते प्रमाण वाढवण्याचा प्रयत्न करायला हवा असं या निमित्ताने वाटतं. ही स्थिती मुस्लिमांच्या मध्ये आहे. सच्चर आयोगाने जे भीषण वास्तव आपल्या समोर ठेवलं त्याच्यामध्ये मुलांच्या शिक्षणाबरोबर मुलींचे शिक्षण हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मुस्लिमांमध्ये सुद्धा बालविवाहाचा जो प्रश्न आहे तो अतिशय गंभीर आहे. आणि म्हणून दलित असतील, आदिवासी असतील, भटके विमुक्त असतील, मुस्लिम असतील, यांच्यामधलं एकीकडे आपल्याला शिक्षणासाठी स्वतंत्र प्रयत्न करावे लागतील. भारतामधले जे बालकामगार आहेत त्या बालकामगारांमधल्या जवळपास निम्म्या मुली आहेत. आणि त्याच्यामध्ये घरकाम करणाऱ्या मुली आणि शेतात काम करणाऱ्या मुली या मोजल्या जात नाहीत. हे पण आपण पुन्हा गांभीर्यानं लक्षात घेण्याची गरज आहे. आणि म्हणून बालकामगारांमध्ये असलेल्या मुली, बालवेश्यांमध्ये असलेल्या मुली, बालविवाहामुळे शिक्षणातून फेकल्या जाणाऱ्या मुली, ही सारी आव्हानं आज आपल्या समोर आहे. मला नेहमी असा प्रश्न पडतो की सावित्रीबाई जर आज असतं तर काय केलं असतं. सावित्रीबाईंनी, महात्मा फुलेंनी सर्वात जास्त लक्ष या मुलींच्या शिक्षणाकडे दिलं असतं. आणि त्याच्यामध्ये कोरोना काळानंतरची काही आव्हानं आपल्या समोर फार मोठी वाढलेली आहेत, त्याच्याकडेही परत आपण बोललं पाहिजे. याचं कारण असं की युनेस्कोचा जो अहवाल आला तो युनेस्कोचा अहवाल असं म्हणतो की किमान 2 कोटी मुलं ही शाळेबाहेर फेकली जाण्याची शक्यता आहे. आणि अनिता रामपाल ह्या ज्या तज्ज्ञ आहेत त्या असं म्हणतात की 20% मुली पुन्हा शाळेत येतील की नाही याची मला साधार शंका वाटते. हे महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळात झालेल्या बालविवाहांनी दाखवून दिलं. आणि म्हणून जेव्हा जेव्हा आर्थिक असुरक्षितता येते त्याचा सगळ्यात मोठा फटका मुलींच्या शिक्षणाला बसतो. आणि म्हणून सावित्रीबाईंची प्रेरणा घेऊन आपण आता शाळा उघडतोय, तर या शाळा उघडण्याच्या काळामध्ये ज्या ज्या मुली शाळेमध्ये होत्या त्या पुन्हा शाळेमध्ये आणणं, बालविवाह झालेल्या मुलींना सुद्धा ते लग्न मोडून पुन्हा शाळेमध्ये कायद्याने आणता येतं. त्यामुळं अशा मुलींना पुन्हा शाळेमध्ये आणणं आणि आपल्या समोर असणाऱ्या मुलींची पहिलीच आलेली मुलगी ही गळती न होता ती उच्च शिक्षण घेऊनच बाहेर पडणं म्हणजे खऱ्या अर्थानं सावित्रीचे आपण खरोखर लेख आणि लेख्या आहेत असं आपण दाखवण्यास मला वाटतं. 1848 साली शाळा सावित्रीबाई काढतात आणि त्याच्यानंतर सुद्धा
इतक्या वर्षानंतर आपल्याला पुन्हा मुलींच्या शिक्षणाची चर्चा करावी लागते. म्हणजे सावित्रीबाईंची प्रेरणा पुढे नेण्यात आपण कुठेतरी कमी पडलोय. हे जे दिन असतात, हे दिन त्याच प्रकारच्या प्रेरणा पुन्हा पुन्हा जागवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. आणि म्हणून मला असं वाटतं की हा जो महाराष्ट्र सरकारनं जो महिला शिक्षण दिन जाहीर केला आहे, त्याचा उपयोग करून आपण या साऱ्या मुलींच्या शिक्षणाचं वास्तव मांडलं पाहिजे.